नमस्कार. VIP टॉकीजमध्ये मी विलास गावरस्कर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, कोणतीही प्रतिभावान व्यक्ती असते ना, त्या व्यक्तीला शाळा कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये साहित्याचं ट्रेनिंग नक्कीच मिळत नाही, पण ते अनुभवातून असतं. कधी सभोवतालची परिस्थिती असते, कधी आजूबाजूचा निसर्ग असतो, कधी पोटाची 2 इंच खळगी भरणं हा एक प्रकार असतो. ती आग असते, ती भूक असते, ती एखाद्याला लिहायला किंवा बोलायला प्रवृत्त करत असते. बऱ्याचदा त्यामुळे अशा कवींना किंवा अशा साहित्यिकांचं साहित्य हे रसिकांच्या अंतःकरणापर्यंत जाऊन भिडतं. याचं कारण ते असतं की ते घासून पुसून गुळगुळीत झालेलं नसतं, तर त्यात अनुभव दाटलेला असतो, अनुभवाचं विश्व असतं. शाळेच्या जगाचा अनुभव कमी असला तरी जगाच्या शाळेमध्ये ते खूप शिकलेले असतात आणि त्यामुळेच ते साहित्य खूप ऑथेंटिक वाटतं. आज आपण अशाच एका प्रतिभावान व्यक्तीविषयी बोलणार आहोत की ज्यांना निसर्ग कवी किंवा रानकवी म्हणून लोकांनी संबोधलेलं आहे. आता नाग देशपांडे किंवा बालकवी यांच्या निसर्ग कविता यांच्यापेक्षा सुद्धा थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या आहेत, कारण यांचं जे काव्य आहे ते अस्सल शेतातलं आहे, अस्सल मातीतलं आहे आणि त्याला तशा पद्धतीच्या निसर्गाचा एक वेगळा आनंद आहे. शेतातल्या पिकांमधून, शेतामध्ये कधी होणाऱ्या दुष्काळातून ते काव्य जन्माला आलेलं आहे. त्यामुळे ते निसर्ग कवी म्हणण्यापेक्षा सुद्धा जास्त रानकवी हे जास्त त्यांना म्हणता येतं. अशा ना. धो. महानोर यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. माझी खात्री आहे, ना. धो. महानोर हे नाव उच्चारल्या आपल्या डोळ्यासमोर काही महत्त्वाची गीतं येतात, जी चित्रपटांमुळे खूप लोकप्रिय झालेली आहेत. जैत रे जैत, मुक्ता, दोघी, एक होता विदूषक यासारखे काही सिनेमा आहेत की ज्याच्यात त्यांनी लिहिलेली गाणी ही अजरामर झाली आहे. एखाद्या गोष्टीला परिसस्पर्श व्हावा आणि त्याचं सोनं व्हावं ना, तर त्या पद्धतीने महानोरांच्या काव्याला मंगेशकरांचा स्पर्श झालेला आहे. त्यामुळे ती गाणी अधिक जास्त लोकप्रिय झाली, लोकांपर्यंत पोचली आणि महानोर हे कळणं लोकांना खूप सोयीचं आणि सोपं झालं. कारण एक असं होतं, हे सांगण्याचं कारण असं आहे की अस्सल खेडेगावामध्ये नादो महानोर यांचा जन्म झाला आहे. नामदेव धोंडो महानोर हे त्यांचं पूर्ण नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या अगदी एका टोकाला, मराठवाड्याच्या टोकाला आणि जळगावच्या सुरुवातीला अगदी पळसखेड नावाचं छोटंसं गाव आहे, तिथे महानोरांचा जन्म झाला. घरामध्ये 18 दारिद्र्य होतं. शेतकरी कुटुंबच मुख्य होतं ते, त्यामुळे उत्पन्नाचं साधन दुसरं काही नव्हतंच, फक्त शेती हेच एक उत्पन्नाचं साधन होतं. शेंदुर्णी या गावामध्ये त्यांनी त्यांची शाळा केली, म्हणजे शाळा त्यांची कशीबशी पूर्ण झाली. पुढे जळगावच्या एका कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला खरा, पण घरची हलाखीची परिस्थिती होती, आर्थिक परिस्थिती अगदी बेताची होती, म्हणून त्यांना कॉलेज अर्धवट सोडावं लागलं आणि पूर्ण वेळ ते शेतीकडे रमले. आता काय गंमत असते बघा, ह्या शेतीमध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना ही गोष्ट लक्षात येईल की मराठवाडा हा तसा दुष्काळग्रस्त भाग म्हणून कायमच ओळखला गेलेला आहे. म्हणजे सधन शेतकरी असू शकतो हे मराठवाड्याने खूप कमी वेळेस बघितलेलं आहे. महानोर हे त्याच पठडीतले होते की ज्यांनी दुष्काळ जवळून बघितलेला होता, पाण्याचं दुर्भिक्ष होतं आणि एकूणच शेती करणं हे खूप जिकरीचं अशा पद्धतीचं होतं. अशा याच्यामध्ये महानोर लहानाचे मोठे झालेले आहेत. त्यामुळे त्यांचं काव्य हे त्या रानातलं आहे, त्या शेतातलं आहे. जोंधळाचं पीक आल्यानंतर ते चांदणं फुललं असं त्याला म्हणत होते. या शेतानं त्यांना मोठं केलं, या शेताशी त्यांची जवळीक खूप साधली गेली आणि त्यातूनच त्यांचा रानातल्या कविता हा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला होता. ते साल होतं 1968. आता रानातल्या कविता म्हणजे कसं, तुम्हाला जे आजूबाजूचं शेत आहे त्या शेतांशी तुम्ही कनेक्ट होता, त्या शेतांमध्ये येणाऱ्या पिकांमुळे तुम्हाला आनंद होतो. शेतांवरती जर दुष्काळ पडला, पीक जर नाहीसं झालं तर तुमचा जीव कावराबावरा होतो, कारण अन्नाची भ्रांत होते. हे सगळं ज्यांना जवळून ती परिस्थिती बघितलेली आहे ना, त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने कळेल. पण महानोरांनी सर्वसामान्य माणसांना पण ते कळावं यासाठी त्यांच्या लेखणीतून, त्यांच्या काव्यातून बऱ्याचशा गोष्टी या व्यक्त केलेल्या आहेत. या शेताने लळा लावला असा असा, या शेताने लळा लावला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो. या शेताने लळा लावला असा असा की या सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो. आता तर हा जीवच अवघा जखडला
मी त्यांच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. आता तर हा जीवच अवघा जखडला, मी त्यांच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. म्हणजे जसं जोंधळ्याच्या पिकाचा उल्लेख केला, तर तसं एखादं छान फुललेलं पीक आहे, तर ते बघून टप्पोरं चांदणं पडलं आहे असं महानोरांना वाटत होतं. आणि अशा प्रकारे त्यांच्या रानकविता ह्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेल्या. पण एक खरं सांगू, जैत्रे जैत काय किंवा बैठकीची लावणी त्यांनी जी केलेली आहे, राजसा जवळी जरा बसा यासारखं काव्य त्यांच्याकडनं झालेलं आहे. तर हे काव्य आपल्याला ऐकायला खूप छान वाटतं. थोडंसं मनोरंजनाचा पण त्याच्यामध्ये भास होतो, कारण आपलं मनोरंजन होतं सर्वसामान्य माणसाचं. पण त्यातलं जे आंतरिक वेदना आहे ती मात्र संवेदनशील व्यक्तींनाच ती कळू शकते. म्हणजे महानोरांच्या कवितांना रानकवी असं आपण म्हणतो, निसर्ग कवी असं म्हणतो. त्यांचं जे कवितांवरचं पुस्तक आहे, रानकविता आहे किंवा गांधारी नावाची कादंबरी आहे, हे सगळं साहित्य वाचताना ते कुठेतरी मराठवाड्यामधला दुष्काळ किंवा मराठवाड्यामधली शेती हे आपल्या डोळ्यासमोरून आल्याशिवाय राहत नाही. राजकीय दरबारामध्ये सुद्धा त्यांना एक विधान परिषदेवरती त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ते रानकवी आहेत म्हणून, साहित्याचं खूप मोठं योगदान त्यांच्याकडनं झालेलं आहे म्हणून. त्यावेळेस त्यांनी जलसंधारण किंवा पाण्याचं नियोजन यासारख्या गोष्टींसाठी विधान परिषदेमध्ये सुद्धा, विधानसभेमध्ये सुद्धा एक प्रस्ताव मांडले होते. बऱ्याचदा ते आवाज उठवलं होतं. पण आपलं असं असतं की शेती हा जास्त निसर्गावर अवलंबून असणारा भाग आहे. त्याच्यामुळे त्यांची नियुक्ती तिथे असून सुद्धा वरुण राजा मात्र काही प्रसन्न झाला नाही. वरुण राजाला जेव्हा व्हायचं होतं तेव्हाच तो प्रसन्न होत होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये, त्यांच्या फलोद्यानामध्ये विहीर जरी खणली तरीसुद्धा ती विहीर पूर्णपणे पाण्याशिवाय होती, हे त्यांना बघून अतिशय दुःख वाटत होतं. सामाजिक परिस्थिती बदलली, बरेचसे बदल झाले, पण तरीसुद्धा पाण्याचा प्रश्न मराठवाड्यातला हा कधीही सुटला नाही. म्हणजे महानोरांना त्यांच्या कवितांमुळे खूप पुरस्कार मिळाले, मानसन्मान मिळाले, अनेक ठिकाणी त्यांचं नाव झालं, त्यांच्या काव्य वाचनाचे कार्यक्रम झाले. मंगेशकरांच्या प्रभुकुंजवरून त्यांना दाद मिळाली, प्रतिसाद चांगला मिळाला. त्यांचं काव्य, त्यांच्या चित्रपटातली गीतं खूप लोकप्रिय झाली. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की तरीसुद्धा मुख्य जो प्रश्न होता की जो त्यांनी त्यांच्या कवितेतून अगदी उत्स्फूर्तपणे त्यांची प्रतिभा पूर्णपणे त्याला वापरून मांडला होता, तो मात्र अजूनही अनुत्तरितच राहिला. खरं तर जळगावच्या अगदी जवळ आणि औरंगाबादच्या एकदा विशिष्ट टोकाला अजंठाच्या लेण्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. जगातलं एक मोठं आश्चर्य म्हणून अनेक विदेशी पर्यटकसुद्धा ते अजंठा लेण्या बघायला येतात. पण महाराष्ट्रातला प्रत्येक रसिक माणूस आहे त्याची धाव पळसखेडकडे असते. महानोरांना बघण्याची ओढ त्यांना असते. हे रानकवी आहेत, म्हणजे ते कसे करतात, ते कसे काव्य करतात, ते काव्य त्यांना कसं सुचतं. तर ते फलोद्यानातून ते काव्य सुचतं, त्या शेतीमधून त्यांना ते काव्य उमजतं आणि ते अनुभव त्यांच्या साहित्यामध्ये झिरपतात. त्यांचा चाहता वर्ग हा मुंबई पुण्याच्या शहरी भागांमध्ये सुद्धा आहे की ज्यांनी शेत हे फक्त लांबून बघितलेलं आहे. जसं पुलंनी म्हटलेलं आहे, मुंबईकरांना नेहमीच कापूस हा गादीतच तयार होतो आणि एक दिवस तो गादी फोडून बाहेर येतो, एवढं शेतीचं ज्ञान असताना अशा लोकांना सुद्धा महानोर आपलेसे वाटले, जवळचे वाटलेले आहेत. कारण त्यांच्या लेखणीची ताकद ही इतकी प्रचंड होती की त्या लेखणीतून साक्षामध्ये एक उत्स्फूर्ततेचा आविष्कार होता किंवा जे सत्य होतं, जी विदारक परिस्थिती होती ती त्यांनी काव्यातून मांडली होती. ते रडगाणं नक्कीच नव्हतं, ते रडगाणं अजिबात नाही, पण जी सत्य परिस्थिती आहे, निसर्गाच्या जवळ जाणारं जे आहे ते अगदी वास्तवाचं चित्रण त्यांनी त्यांच्या कवितांमधून केलेलं आहे. चित्रपटातली गीतं त्यांची खूप गाजली, आपण सगळ्यांनीच ती ऐकलेली आहेत. बैठकीची लावणी, जसं राजसा जवळी जरा बसा यासारखं आहे. बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग यासारखं गीत, मी ते ऐकलं तरी आपल्याला खूप छान वाटतं. साक्षात गाणं सरस्वतींचा आवाज आहे, त्याला स्वर आहे आणि त्यामुळे ही गाणी आपल्याला अधिक जवळची झालेली आहेत. जसं मगाशी उल्लेख केला तसं ना. देशपांडे किंवा बालकवी यांच्या कवितांपेक्षा थोडंसं वेगळा बाज असणारी ही कविता आहे. आपण बहिणाबाईंची तुलना करू शकत नाही, कारण खानदेशातल्या बहिणाबाई या जरी अशाच पद्धतीच्या होत्या तरीसुद्धा महानोरांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी शेतावरती जे प्रेम केलं किंवा त्यांचं शेतकरी पार्श्वभूमी असलेलं जे जीवन होतं ते कुठेतरी त्यांच्या साहित्यातून व्यक्त झालं.
जसं मगाशी म्हणालो तसं त्यांना मानसन्मान अनेक मिळाले, अनेक पुरस्कार मिळाले. पुरस्कारांची यादी आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकते. पद्मश्रीसारखा भारत सरकारचा सर्वोच्च बहुमान पण त्यांना मिळाला आहे. तरी पण विधान परिषदेवरती ज्यांची ज्यासाठी नियुक्ती झाली होती तो पाण्याचा प्रश्न मात्र अजूनही तितका सुटला आहे असं मला वाटत नाही. अर्थात यातली राजकीय बाजू आपल्याला मांडायची नाही आहे, पण साहित्यिक आणि कोणताही कलाकार किंवा प्रतिभावान व्यक्ती याचं वैशिष्ट्यच असं असतं की तो इतका संवेदनशील असतो की तो त्याच्या पूर्ण जगण्याचा वापर त्या एखाद्या कार्यासाठी वाहून घेतो. एखादं कार्य आपल्याकडनं व्हावं, एखादी गोष्ट आपल्याकडनं घडावी यासाठी तो जीवाचा आटापिटा करत असतो. मग कदाचित त्याच्या वाणीतून, कदाचित लेखणीतून तो सततपणे व्यक्त होत असतो. महानोर पण असेच व्यक्त झालेले आहेत आणि ते आपल्याला खूप जवळचे वाटले. 16 सप्टेंबर 1942 साली त्यांचा महानोरांचा जन्म झाला होता आणि ऑगस्ट 2022मध्ये त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. VIP टॉकीजमध्ये जसं आपण नेहमी म्हणतो की कलाकार हा देहरूपातून जरी गेला ना तरीसुद्धा त्याच्या कलाकृतींमधून मात्र तो कायम आपल्याबरोबर असतो. महानोरांच्या बाबतीमध्ये पण तेच आहे. फक्त इतर कलाकारांपेक्षा किंवा इतर प्रतिभावान व्यक्तींपेक्षा थोडंसं वेगळ्या वाटेने जाऊन मला असं म्हणावंसं वाटतं की महानोर हे आपल्याला जवळचे आहेत आणि ते कायम जवळचे राहतील. पण मराठवाड्यामधलं जे दुर्भिक्ष आहे किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याचा वाली आता कोण आहे हा विचार जनतेने करायचा आहे. फक्त ग्रामीण भागातूनच नाही तर शहरी भागातून सुद्धा पाणी वाचवा हा मेसेज अप्रत्यक्षपणे महानोरांनी आपल्याला दिलेला आहे. निसर्गावरती प्रेम करा हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. जसं जोंधळ्याचं पीक चांगलं आल्यानंतर ते नक्षत्र किंवा एखादं चांदणं टिपूरपणे फुललेलं आहे अशा भावना त्यांच्या होत आहेत. याचा अर्थ किती प्रचंड प्रमाणामध्ये शेताशी त्यांची जवळीक होती, किती नाळ बांधलेली होती त्यांची शेताशी हे त्यातून सिद्ध होतं. त्यामुळे इथून पुढे हा एक मेसेज आपण नक्की घेऊया. पाणी हे जीवन आहे, त्याचा वापर शहरी माणसांनी खूप जपून करावा. येणाऱ्या काळामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होऊ शकतं. मराठवाडा हा त्या अर्थाने मागासलेला आहे. औद्योगिकीकरण तिकडे झालेलं नाही आहे. साहित्यांमधून महानोरांनी बरेच प्रश्न मांडले, बरेच विधानसभेमध्ये सुद्धा प्रश्न मांडले, पण ते नुसतं होऊन पुरेसं नाही तर त्याला काहीतरी ठोस उपाय आता आणखीन करण्याची नागरिकांची जबाबदारी आहे. महानोर हे आपल्या कायम जवळचे आहेत. त्यांनी जी साहित्यकृती केलेली आहे त्या साहित्यकृती आपल्याला कायम अजरामर राहतील. त्यांच्या कादंबऱ्या किंवा त्यांनी केलेलं साहित्य हे तसं गाजलेलं आहे खूप, पण त्याहीपेक्षा जास्त रानकवी म्हणून त्यांना जे लोकांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे मला वाटतं ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. कदाचित आपण जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ जावं, रानांच्या फुलांच्या याच्या सानिध्यात जास्त असावं ही महानोरांची इच्छा आहे. आणि जितके लोक जास्तीत जास्त ते करण्याचा प्रयत्न करतील तितकी महानोरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल असं मला वाटतं. त्यांच्या साहित्याचं कौतुक हे विपुल प्रमाणामध्ये झालं, राजदरबारामध्ये झालं, जनसामान्यांमध्ये पण झालं. पण ज्यावेळेला पाण्याच्या प्रश्नांसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी किंवा अशा काही सामाजिक परिस्थितीसाठी आपण जर काही हालचाल करू ना तर मला असं वाटतं महानोरांना हे जास्त अपेक्षित आहे. पुन्हा नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.